साधीशी दिसणारी आणि अगदी झटपट होणारी ही अळीवाची खीर, पण याचे खाण्याचे किती फायदे आहेत तुम्हाला माहिती आहे का? अळीवाचे गुणधर्म गरम असल्यामुळे शक्यतो थंडी आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये याची खीर किंवा लाडू आवर्जून खाल्ले जातात। अळीवामध्ये भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शियम, जीवनसत्व क, अँटीऑक्सिडंट आहे किंवा रक्त शुद्ध करण्यासाठी ही अगदी बेस्ट आहे। व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असल्यामुळे केसांच्या आरोग्यासाठी अगदीच मस्त आहे। त्याचबरोबर शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्याचं काम करतं, रोगप्रतिकार शक्ती वाढवतं, वजन कमी करण्यासाठी सुद्धा हे खाल्लं जातं। घरामध्ये एखादी ताई बाळंतीण झाली असेल तर त्या महिलेला दूध वाढण्यासाठी अळीवाची खीर अथवा लाडू दिले जातात। या अळीवाच्या खिरीमध्ये साखर किंवा गुळ वापरलेला नाही, नैसर्गिक गोडवा देऊन ही खीर तयार केल्यामुळे अगदी मधुमेह, शुगरवाल्यांना सुद्धा ही खीर खाता येईल। रेसिपी भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। अळीवाची झटपट खीर बनवण्यासाठी घरातला हा नाश्त्याचा मी नॉर्मली चमचा घेतलेला आहे। जर एका माणसासाठी एक वाटीभर तुम्हाला खीर बनवायची असेल तर फक्त एक चमचा तुम्हाला भिजत घालायचं आहे, कारण अळीव असं असतं भिजून शिजल्यानंतर थोडंसं घट्ट होतं। तर इथे आपण 2 जणांसाठी 2 मोठ्या वाट्या भरून अळीवाची खीर बनवतो आहोत, तर या चमचाने मी बरोबर 2 चमचे अळीव घेतलेले आहेत। काही भागांमध्ये अळीवाला हालीम, अळीव आणि इंग्रजीमध्ये गार्डन क्रेस सीड्स असं म्हटलं जातं। बाजारातून आणल्यानंतर याला थोडीशी धूळ माती वगैरे असते, म्हणून काय करायचंय, पाण्याने स्वच्छ आपण याला धुवून घेणार आहोत। धुताना हाताने न करता चमचाने असंही वर खाली करायचंय, म्हणजे हाताला सुद्धा याचे कण चिकटत नाही। स्वच्छ धुतल्यानंतर चाळणीवर काढून घेतलेला आहे आणि अशी ही स्वच्छ अळीव तुम्हाला भिजण्यासाठी किंवा खीर बनवण्यासाठी अगदी तयार आहे। आता हे भिजण्यासाठी तुम्ही एकतर पाणी घालू शकता किंवा तुम्ही दुधामध्ये सुद्धा भिजवू शकता। आपण थोडीशी पौष्टिक आणि मस्त होण्यासाठी इथे आपण दुधामध्ये भिजवतो आहोत। साधारणतः इतक्या अळीवासाठी अर्धा कप आपण इथे कोमट दूध घेतलेलं आहे। पाणी जर घेत असाल तर कोमटच पाणी तुम्हाला इथे घ्यायचं आहे। कोमट दूध आणि पाणी घेतल्यामुळे हे पटकन भिजायला मदत होते। हवं असेल तर रात्रभर पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही हे भिजवून घालू शकता। असं हे कोमट दुधामध्ये भिजवून साधारणतः आपण 20 मिनिटं असंच ठेवून देणार आहोत। अगदी 20-25 मिनिटात भिजून मस्त तयार होतं, कारण आपण यामध्ये कोमट दूध घेतलेलं होतं। तुम्ही इथे बघू शकता अजिबात चिकट नाही, मस्त सुटसुटीत आणि छानशी आपली अळीव मस्त भिजून तयार झालेली आहे। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सब्जा बी कसं आपण पाण्यामध्ये भिजवतो, अगदी त्याच पद्धतीने फक्त ती काळ्या रंगाची सब्जा बी असते आणि ही अळीव थोडीशी चॉकलेटी किंवा थोडीशी तपकिरी रंगाची असते। तर अशी ही भिजून मस्त तयार झाल्यानंतर फायनली आपण याची मस्त खीर बनवायला घेणार आहोत। खीर बनवण्यासाठी एका कढईमध्ये इथे आपण अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे, तुम्ही म्हशीचं दूध सुद्धा घेऊ शकता। आता हे दूध मी सुरुवातीलाच गरम करून कोमट केलेलं होतं। तुम्ही कच्चं दूध जर घेत असाल तर नॉर्मली जसं आपण दुधाला उकळी आणतो अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला हे उकळून घ्यायचं आहे। मी इथे सुरुवातीलाच गरम करून घेतलेलं होतं, तरी सुद्धा मध्यम आचेवर याला एक उकळी मी अशी छान आणलेली आहे। अजिबात या दुधाला आटवत वगैरे बसण्याची गरज नाही, फक्त असं दूध वर आलं की यामध्ये लगेच आपल्याला भिजवलेले अळीव घालायचे आहेत। तसं बघायला गेलं तर सुरुवातीला दुधामध्ये मस्त अळीव आपण भिजवून घेतल्यामुळे याला फार जास्त शिजवावं लागत नाही। मोठ्या आचेवर अगदी तळापासून ढवळत 1-2 ते 3 मिनिटं आपण याला शिजवून घेणार आहोत, म्हणजे थोडासा जो कच्चेपणा राहिलेला असतो सगळा कमी होतो। आणखीन शिजल्यानंतर अळीव मस्त फुलली जाते आणि याचे गुणधर्म चिकट असल्यामुळे तुमची खीर सुद्धा थोडीशी चिकटसर होऊ शकते किंवा थोडीशी दाटसर होऊ शकते। 3 मिनिटांनंतर इथे आपण काही सुकामेवा घातलेला आहे, त्यामध्ये काजू, बदाम, मनुका आणि थोडे पिस्ते घेतलेले आहेत। खीर आणखीन पौष्टिक होण्यासाठी कॅल्शियमने भरपूर अर्धा चमचा आपण इथे खसखस घेतलेली आहे, थोडं तुम्ही इथे तीळ सुद्धा घेऊ शकता। अगदी पाव चमचा जायफळ आणि आपण इथे सुंठपूड घेतलेली आहे, जी थंडी पावसाच्या दिवसांमध्ये अगदी छान आहे। गूळ किंवा साखर न वापरता नैसर्गिक गोडवा देऊन खारीक पूड आपण इथे वापरलेली आहे। इतक्या खिरीसाठी साधारणतः 3 ते 4 चमचे खारीक पूड घेतलेली आहे। खारीक पूड कशी तयार करायची त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। साखरी खारीक थोडीशी जास्त गोड असल्यामुळे इथे आपण 4 चमचे घेतलेले आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे खारीक पूड घेऊ शकता। खारीक पूड नैसर्गिक गोडवा असल्यामुळे यामध्ये वेगळी साखर किंवा गूळ घालावं लागत नाही। तुम्हाला जर गोड खायला आवडत नाही, मधुमेह आहे, ज्यांना कुणाला साखर किंवा गूळ वर्ज्य असेल तर त्यांनी ही खारीक पूड यामध्ये घालून अशी 2 मिनिटं शिजवून खीर खाता येईल, म्हणजे ही खीर आणखीन त्यांच्यासाठी पौष्टिक ठरेल। ही अगदीच बेस्ट आहे। तुम्हाला जर साखर वापरायची असेल तर या स्टेजला तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घालू शकता।
खारीक पूड घातल्यानंतर पुन्हा आपण 2 मिनिटं मोठ्या आचेवर शिजवून घेतलेला आहे. हलकासा याला मस्त गुलाबीसर आणि थोडासा दाटसर आणि मस्त सुगंधित तुमची ही अळीवाची पौष्टिक खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे. खारीक पूड किंवा साखर घालायची नसेल, तुम्हाला गूळ घालायचा असेल तर तुमची ही खीर हलकीशी कोमट झाली की त्यामध्ये आवडीप्रमाणे गुळाची पावडर घाला किंवा बारीक चिरलेला गूळ तुम्ही घालू शकता. गरम गरम असताना खिरीमध्ये अजिबात गूळ घालायचं नाही, नाहीतर खीर फुटण्याची शक्यता असते. तर अशी ही अगदी साध्या सोप्या पद्धतीत मात्र खूप जास्त पौष्टिक अशी ही अळीवाची खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे. मस्त हिवाळ्याच्या कुडकुडत्या थंडीमध्ये सकाळी सकाळी गरमागरम अळीवाची खीर बनवा आणि अगदी सगळ्याच वयोगटातल्या व्यक्तींना ही खीर चालू शकते. मासिक पाळीचा तुम्हाला त्रास असेल, वेळेवर येत नसेल तर त्यांनी अगदी रोजच्या रोज अशी ही खीर खाल्ली पाहिजे. बाळंतिणीच्या दूध वाढीसाठी ही खीर खाल्ली पाहिजे, त्याने दूध वाढतं आणि बाळाला पुरेसं पोषण मिळतं. आणखीन भरपूर याचे गुणधर्म आहेत. तर अशी ही खीर तुम्ही नक्की करून पहा आणि कशी झाली ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी कोणत्या शहरातून बघताय मला कमेंट करायला विसरू नका. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.